88,000. मग आपल्या मंडपात 88 तरी पाहिजेत ना, येतील हळूहळू. 88,000 चेष्टा नाही मला. विशाल यज्ञ केला. तेजस्वी, सत्यवादी, ज्ञानी आणि पुण्यवंत अशा प्रकारचे महात्मे जमले. मोठ्या संमेलनाची तयारी भाग घेण्याकरता त्या ठिकाणी सूत मुनी आले, नारद आले. श्रीमन नारायण 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 असा व्यासांचा पुत्र असणारा नारद, त्या नारदांचंही आगमन झालं कुठे? त्या त्रिवेणी संगमावर संतांच्या मेळाव्यामध्ये. सगळ्यांनी उठून नारदांना नमस्कार देते केला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते. म्हणून नारदा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी नमस्कार देते करतो. हात जोडून नम्र भावनेनं आशीर्वाद दिला आणि नारदांनी सांगितले की तुमचा संकल्प परिपूर्ण हो. सुंदर आसनावर बसवलं, नारदांचं पूजन केलं आणि नारदांच्या पुण्याईने सूतांचं आगमन तिथं झालं. सूत हे उत्तम प्रवचनकार होते. रोमहर्षण त्यांचे वडील. हात जोडून नम्र भावनेने त्या व्यासांच्या सहित व्यासांचे सत्शिष्य असणारे सूत, त्या सूत मुनींना अभिवंदन केलं. उत्तम ज्ञाते, आपणासी ठावे इतरासी आपल्याला जे माहिती त्या लोकांना सांगावं. म्हणजे एक जण म्हणला, महाराज आपल्याकडे 2 क्विंटल ज्ञान आहे. म्हणजे तू लोकांना सांगतो म्हणला, बिलकुल नाही, नको सांगू, त्याचं लोणचं घाल. नाही बँकेत टाकून जर तुला कर्ज मिळत असलं तर व्याज खायचं काय? आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना सांगावं. जे सासूला अनुभव आहे तो सासूने कुणाला सांगावा? लेकीला, सुनीला सांगावं. वडिलांचा अनुभव मुलाला. तो मुलगा वडिलांचा ऐकणारा पाहिजे. पितृवचन सेवापती आणि हीच विष्णूची महा